नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात एक नवीन शासन निर्णय झालेला आहे. ज्यामध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी किती लिमिट असणार आहे, त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबत अन्य काही सूचना सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल आणि शिक्षक भरतीची तयारी करत असाल, तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स असतील, त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला मग बघूयात शासन निर्णय काय झालेला आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जो करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता आपण फक्त 50 जागांसाठी प्राधान्यक्रम देऊ शकणार आहे. याच्यापूर्वी आपण 100, 200, 300 जेवढ्या काही जाहिराती आपल्या लॉगिनवरती आपल्याला दिसत होत्या, त्या सगळ्या जाहिरातींना आपण प्राधान्यक्रम, पसंतीक्रम देऊ शकत होतो. पण आता त्याच्यासाठी लिमिट लावण्यात आलेलं आहे आणि ते लिमिट आहे फक्त 50 जागांसाठी प्राधान्यक्रम. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे जाणूनच घेणार आहोत. पण यासोबत आणखीन काय-काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ते आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. विद्यार्थ्याचे चालू चाचणीतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळच्या निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. याचा अर्थ असा आहे, तुमचे हे जे काही टेट 2025चे मार्क आहेत, गुण आहेत, या गुणांवरती तुम्ही एकदाच तुमची निवड केली जाईल. पुन्हा तुम्हाला जर निवड करायची असेल, तर नव्याने एक्झाम द्यावी लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे तुमचं आता ह्या टेट 2025च्या गुणांच्या आधारे समजा एका गटासाठी निवड झाला. आता 4 गट आपल्याकडे आहेत. 1 ते 5, 6 ते 8, 9वी, 10वी आणि 11वी, 12वी. या 4 पैकी जर खालच्या गटाला तुमची निवड झाली, तर तुम्ही पुन्हा वरच्या गटाला अर्ज करू शकत नाही. यापूर्वीच्या भरतीमध्ये 1 ते 5 साठी जर तुमची निवड झाली असेल, तर तुम्ही 6 ते 8, 9 ते 10 किंवा 11-12 तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही अर्ज करू शकत होता. पण यावेळच्या भरतीमध्ये तुम्हाला जर खालच्या गटाला निवड झाली असेल, तर वरच्या गटाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. आता तुमच्या क्वालिफिकेशननुसार जे काही जागा रिक्त आहेत, त्या सर्व जागांबद्दल तुम्हाला जाहिराती तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. पण महत्त्वाचा मुद्दा याच्या पुढे आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार कमाल 50 प्राधान्यक्रम नोंदवता येतील. ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र असेल. याचा अर्थ काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या मुलाखतीशिवाय जागा येतात त्यासाठी आणि खाजगी संस्थांच्या ज्या जागा येतात त्यासाठी सेपरेट 50-50 तुम्ही नोंदी करू शकता. एकूण 100 नोंदी तुम्हाला इथं करता येणार आहेत. आणि शेवटचा मुद्दा आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस विद्यार्थ्यांच्या वयाची परिगणना करण्यात येईल. तुमचं जे काही वय आहे, ते वय अर्ज भरण्याची शेवटची जी तारीख होती, तेव्हा तुमचं वय ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यावेळेस तुमचं वय किती असेल त्यानुसार तुमचं वयाची नोंद तिथं घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने शासन निर्णय नवीन झालेला आहे. याचा फायदा होईल, तोटा होईल, तो आपण येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईल. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.